इतर काही कॉन्ट्रॅक्ट असेल याच्यामध्ये सुद्धा ते स्थानिक लोकांना काम देत नाही, बाहेरचे लोक आणतात, आपल्या मर्जीतले लोक आणतात, त्याच्यामध्ये कमिशन खातात. आता ह्या गोष्टी यांना इतके दिवस आता गेली वर्ष दीड वर्ष या सगळ्या कंपन्यामध्ये येतात. यांच्या नजरेला आलं नाही का? उलटं असं आहे की ह्या सगळ्या कंपन्या लोकांच्या नावाने, इथल्या लोकांच्या नावाने कारण नसताना आरडाओरडा करतात, आम्हाला बदनाम करण्याचं काम करतात. त्यांनी पोलीस कंप्लेंट द्यावी ना. सरकार त्यांना अनेक वेळा सांगतं की आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची शासकीय मदत करायला तयार आहोत. का कंप्लेंट केले जात नाही? याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतं आहे, याच्या तळाशी त्यांनी द्यावं. आणि याच्यात दुसरा तिसरा काही नसून त्या कंपन्याचे अधिकारी अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करतात. बाकी तक्रार असल्यानंतर मी सांगितलं की 24 आवर्समध्ये ती दखल घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आता त्यांचा मेल आला जिल्हा परिषदेने सांगितलं शिवसेना आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सीएमला काय सांगणार आहे का? प्रत्यक्ष भेटून जर आम्हाला सीएमने विचारणा झाली तरच आम्ही सांगणार आहोत, नाही तर अन्यथा नाही. कारण त्यांनी त्यांची जी शासकीय यंत्रणा आहे ती कामाला लावली, त्यातलं सत्य ते शोधून पाहणार आहेत. जिल्हा परिषदेला विचारणा केली, पोलीस खात्याला कदाचित केली असेल. आणि सरकारची भूमिका तशी असते, खात्री केल्याशिवाय एखाद्या कार्यकर्त्यावर किंवा एखाद्या नेत्यावर अशा पद्धतीचे ते आरोप ठेवू शकत नाहीत. त्यामुळं जरी यांनी मेल केला तर आजपर्यंत सीएम ऑफिसनी त्यांना किंवा मला काही विचारलेलं नाही. त्या दिवशी तुम्ही विचारतील त्या दिवशी आम्ही उत्तर देऊ. आम्ही त्यांच्या सगळ्या चौकशाला सामोरे जायला तयार आहोत. होय, जर त्यांनी हे थांबवलं नाही आमच्यावर सिंडिकेट वगैरे आरोप, तर उद्यात आम्ही ते सुद्धा करू. बाकी तक्रार असल्यानंतर मी सांगितलं की 24 आवर्समध्ये ती दखल घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आता त्यांचा मेल आला जिल्हा परिषदेने सांगितलं शिवसेना आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सीएमला काय सांगणार आहे का? प्रत्यक्ष भेटून जर आम्हाला सीएमने विचारणा झाली तरच आम्ही सांगणार आहोत, नाही तर अन्यथा नाही. कारण त्यांनी त्यांची जी शासकीय यंत्रणा आहे ती कामाला लावली, त्यातलं सत्य ते शोधून पाहणार आहेत. जिल्हा परिषदेला विचारणा केली, पोलीस खात्याला कदाचित केली असेल. आणि सरकारची भूमिका तशी असते, खात्री केल्याशिवाय एखाद्या कार्यकर्त्यावर किंवा एखाद्या नेत्यावर अशा पद्धतीचे ते आरोप ठेवू शकत नाहीत. त्यामुळं जरी यांनी मेल केला तर आजपर्यंत सीएम ऑफिसनी त्यांना किंवा मला काही विचारलेलं नाही. त्या दिवशी तुम्ही विचारतील त्या दिवशी आम्ही उत्तर देऊ. आम्ही त्यांच्या सगळ्या चौकशाला सामोरे जायला तयार आहोत. होय, जर त्यांनी हे थांबवलं नाही आमच्यावर सिंडिकेट वगैरे आरोप, तर उद्यात आम्ही ते सुद्धा करू. आणि तुमच्या ठिकाणानंतर दुसऱ्या दिवशी तिकडं जाऊन आले. मामाच्या गावची आठवण झाली. थोडंसं आजारपण आहे, वय आहे, त्यामुळे विसरलं होतं की ते मामाचं गाव आहे. मी त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर ते तातडीने मामाच्या गावी गेले. सगळ्या मामांना त्यामुळं बरं वाटलं. मामाच्या गावच्या लोकांना बोलवलं की तुमची काही कामं राहिली असतील तर ती मी सगळी मार्गी लावतो. तर ज्यावेळेला ते मंत्री होते, सत्तेमध्ये होते, त्यावेळेला सहज चुटकीसरशी या सगळ्या गोष्टी संपल्या असत्या. आज साधे आमदार आहेत, पण ठीक आहे, त्यांच्या ओळखीचा फायदा होऊ शकतो. आणि काम झालं तर माझ्याच तालुक्यात होईल. ते कधी सुरू करतात याची मी वाट पाहतो. मावशीला त्या निमित्तानं भेटायला गेले, सगळ्या नातेवाईकाच्या गाठीबिटी झाल्या, मलाही बरं वाटलं. त्यामुळे मी जे त्यांच्यावर त्या संदर्भात बोललो त्याची वेळीच त्यांनी दखल घेतली. अजून काही नातेवाईक इतके तालुक्यातले असतील ते शोधून काढावेत आणि त्या सगळ्यांना त्यांनी भेटावं एवढीच माझी विनंती. हे डायरेक्ट कंपन्यांमध्ये भंगार वाहतूक करण्यासाठी जे सिंडिकेट चालवतं ते नेमकं अशी कुठली कंपनी आहे त्यांच्या निदर्शनाला आल्या त्यांनी दाखवावी. एक गोष्ट अशी आहे, हवेत गोळीबार करण्यात काही मजा नाही. त्यांनी नाव घेऊन बोलावं की ह्या कंपनीमध्ये आमची दहशत आहे, या कंपनीमध्ये आम्ही गेलो आहे, तिथं आम्ही स्क्रॅप मागितलं आहे, काम मागितलं आहे. मला तर काहीच गरज नाही, माझी स्वतःची कंपनी, माझं स्क्रॅप मी बाहेर विकतो आहे म्हटल्यानंतर मला तर काही त्याची गरज नाही. गणितचा आहे तो व्यवसाय नाही. तर हे कुणाकरता बोलतात? हे फक्त त्या कंपन्याला सहानुभूती दाखवतात. स्वतःच्या पुतण्याला, स्वतःच्या बाच्याला, स्वतःच्या मुलांना त्या कंपनीमध्ये घुसवायचं, त्यांच्याकडनं स्क्रॅप काही ना काही द्या. त्यांचे मुलं तर कंपनीमध्ये जातात, पाया पडतात, नाही पाया पडून दम देतात.
यांनीसुद्धा अनेक कंपन्या सांगितलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की तुमच्याकडे बघून घेतो, पोरं पाठवतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे शिवीगाळ देण्यापर्यंत यांची मदत मारलेली आहे. आणि हे साधूपणाचा बुरखा घालतात, रामकृष्ण हरी म्हणतात, हे सगळं खोटं आहे. आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. या संदर्भातली मीटिंग जिल्हा परिषदेने घेतली होती. CM ऑफिसनी जिल्हा परिषदेला त्या मेलची कॉपी पाठवली आणि जिल्हा परिषदेला याच्यामध्ये माहिती घ्यायला सांगितली. आणि म्हणून जिल्हा परिषदेने एका जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं त्यांना तो मेल दिला किंवा अशी अशी तक्रार आहे. म्हणजे याचा अर्थ सरकारनं दखल घेतली. आता प्रत्यक्षपणानं सरकारची जी यंत्रणा आहे, सरकार कोणाला विचारणार? जर जिल्हा परिषदेचे CO आहेत तर CO त्या मिटिंगला होते, COला त्यांनी विचारणा केली. जे पोलीस अधिकारी असतील त्यांना विचारणा करतील. डायरेक्ट गणेश बोत्रे किंवा दिलीप मोहितेला चौकशी करतील असं मला वाटत नाही, किंवा सरकारची ती पद्धतही नाही. जर आम्ही गंभीर स्वरूपाचा गुन्हा काही केला असता तर आमच्यावर पोलीस कारवाई झाली असती. आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहे. आणि बाबाजी काळेंना एवढीच कुरकुरी आहे, पुराव्यासहित त्यांनी पोलीस स्टेशनला जावं, आमच्या विरोधामध्ये कंप्लेंट करावी, कुठेही कंप्लेंट करावी, पण पुरावे देऊन करावे. वेग ते जे बोलतात, वेग आरोप ते करतात, या आरोपामध्ये काही तथ्य नाही. असला उद्योग त्यांनी परत करू नये, अन्यथा त्यांच्या विरुद्ध आबरू नुकसान भरपाईचा दावा आम्ही दाखल करू. केली गेली. आमदार साहेबांना ती मीटिंग देखवली नाही म्हणून त्यांनी आपल्याकडं 11 तारखेला सगळ्या ग्रामसेवकांना बोलून पंचायत समिती या ठिकाणी परस्पर लेटर काढलं आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. परंतु त्यांना 12 तारखेला या ठिकाणी बोलवलं, परंतु CO साहेबांचं लेटर होतं. त्यामुळे सर्व ग्रामसेवक पुणे जिल्हा परिषदला उपस्थित राहिले. आणि त्या ठिकाणी एक चांगला नियम झाला की PMRD आणि MRDC ज्या दिवशी कंप्लिशन घेतलं जाईल त्याच्या 8 दिवसानंतर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी ते कंप्लिशन देईल. आणि त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत MRDCला त्याचा टॅक्स त्या ठिकाणी लावतील. त्याच्या माध्यमातून MRDCच्या आणि PMRDच्या माध्यमातून मागच्या 1 महिन्यामध्ये 198 नोंदी त्या ठिकाणी वाढल्या. त्यामध्ये फक्त माझ्या जिल्हा परिषद गटामधील नाही तर त्यामध्ये चिमरी असेल, मरका असेल, या सर्व ठिकाणच्या नोंदी अशा 200 नोंदी वाढल्या. आणि आत्ताही ग्रामपंचायतच्या दप्तरी 200 नोंदी अजून व्हायच्या बाकी आहेत. अशा 400 नोंदीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स त्या ठिकाणी ग्रामपंचायतला वाढला. आमदार साहेबांना इतकी माहिती नाही की तो टॅक्स जिल्हा परिषद सदस्याच्या घरी जात नाही, तो एका ग्रामपंचायतला त्या ठिकाणी भेटतो आणि निम्मा टॅक्स त्या ठिकाणी MRDCला भेटतो. खरं तर या सर्व गोष्टी करत असताना द्वेष किती असावा किंवा राजकीय द्वेष किती असावा, त्यांनी त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली ही अतिशय चुकीची आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं. खरं तर माझा एक निव्वळ आमदार साहेबांना प्रश्न आहे की जितका टॅक्स टॉप बँड इंडियाने बुडवला होता 1 कोटी सरासरी 42 लाख रुपये, तेवढंही तुम्ही आत्तापर्यंत विकास कामंही माझ्या परिसरामध्ये दिली नाही. तुम्ही विकास कामांवरती बोलावं एवढीच माझी विनंती आहे. आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचा जो टॅक्स बुडवत होता तो निश्चित नक्कीच कोणाच्या तरी घरी जात असावा, म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली असेल असं मला वाटतं. आणि खरं तर अण्णांनी मगाशी सांगितलं MRDCमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमची कोण लोक फिरतात, की जर उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर आणलं तर निश्चित तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं हे खरं तर तालुक्याला प्रश्न पडत. मला आज तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारायचे नाही, परंतु ह्याच्यातून हा जो टॅक्स वाढला, ह्या टॅक्समधून माझ्या ग्रामपंचायतचा फायदा आला, माझ्या 11 गावचा फायदा आला. खराबवाडी मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी प्रलंबित आहे. अख्खं गाव धुराखाली आहे. तुम्ही ह्या शब्दावरती किंवा ह्या प्रश्नावरती प्रशब्दसुद्धा बोलले नाही. माझी विनंती आहे तुम्ही विकासावरती बोला. तुम्ही अण्णांवरती आमच्यावरती टीका करायचं सोडून द्या, कंपन्यांची पाठराखण करायचं सोडून द्या. तुम्ही 15 वित्त आयोगाचे ग्रामपंचायतला पैसे किती येतात आणि त्या गावामध्ये लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या किती आहे ह्याचा विचार करा आणि भागाच्या विकासावरती त्या ठिकाणी बोला एवढीच विनंती आहे. 6 तारखेला आपण सर्वांनी त्यामध्ये रितसर पोलीस स्टेशनची परमिशन घेऊन आपण टॉप बँड इंडियाच्या समोर एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. उत्तर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आपण रितसर लेटर देऊन त्या ठिकाणी कंपनीबरोबर 3 पत्र व्यवहार करून आपण कंपनी उत्तर देत नाही म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी यश आलं. त्यानंतर MRDC आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1 कोटी 24 लाख रुपयाचं बिल त्या ठिकाणी कंपनीला MRDCने बजावलं.
खरं तर ही सर्व प्रक्रिया होत असताना अण्णा या प्रक्रियेमध्ये कुठेही नव्हते. एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक माझ्या भागाचा प्रश्न म्हणून तो प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला आणि त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांनी खऱ्या अर्थाने एक पत्र CM ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि MIDC सगळीकडे त्या ठिकाणी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी पत्र पाठवण्याला आमचा कुठलाही विरोध त्या ठिकाणी नव्हता, परंतु त्या पत्रामध्ये ते पत्र मी तुम्हाला देतो. त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामसेवकांचा, अण्णांचा आणि माझा उल्लेख केला, अण्णांचं सिंडिकेट म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि खाली त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा चुकीचा गैरवापर करतो आहे असंही त्या ठिकाणी उल्लेख केला. माझं आमदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मागच्या 4.5 महिन्यामध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर एकाही कंपनीच्या गेटवर जर मी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन केलं असेल, एकाही कंपनीमध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर वागलो असेल, जनतेच्या समोर येऊन त्या ठिकाणी मी राजीनामा देईन. परंतु हा प्रश्न कुठला होता आणि त्यांनी कुठल्या स्तराला नेला. माझ्याकडे एक 4/5/2026 रोजी दिलेलं लेटर आहे. मी COना त्या ठिकाणी लेटर दिलं आणि त्यामध्ये विचारलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा MIDC जी देते त्या पायाभूत सुविधाची माहिती आम्हाला त्या ठिकाणी द्यावी. प्रलंबित शेतकऱ्यांचे भूसंपादन केलं, त्यांचा परताव्याचा विषय आहे, त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि आमच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी तुम्ही ट्रॅफिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात त्याच्यावरती उत्तर मागण्यासाठी. आणि चौथा प्रश्न महत्त्वाचा होता, त्यामध्ये जो काही MIDCतील कंपन्या टॅक्स बुडवतात आणि ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती MIDCची नियमावली काय आहे, PMRDची नियमावली काय आहे ह्याच्यावरती उत्तर द्यावं. आणि त्याच प्रश्नाला, माझ्या लेटरला त्या ठिकाणी गजानन पाटील साहेबांनी त्या ठिकाणी MIDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चिंचोड ऑफिस, त्यानंतर PMRDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर की आम्ही त्याच्यामध्ये व्हेंडर पार्किंग करणार आहोत. आज वोक्सवॅगन कंपनीने सुद्धा कुठल्याही व्हेंडरला आतमध्ये जागा दिली आहे, कंपनी वाढवली नाही. उलट या स्कोडा कंपनीचा काडीचाही संबंध नाही, ती स्कोडा कंपनी त्यांनी आतमध्ये आणली आणि ते सांगतात आमची सिस्टर कंपनी आहे. महिंद्राने तेच केलं, काही 2-3 व्हेंडर फक्त आतमध्ये घेतले. आता महिंद्राच्या अनेक कंपन्या त्यांनी त्या कंपाऊंडच्या आतमध्ये आणल्या आणि सरकारची फसवणूक केली. वास्तविक आता ज्या बाकीच्या कंपन्या त्यांनी वेगळं त्या ठिकाणी प्रिमायसेस निर्माण करायला पाहिजे होतं, परंतु याच प्रिमायसेसमध्ये त्यांनी कंपन्या काढल्या आणि सरकारच्या उदात्त धोरणाचा फायदा घेतला आणि कंपन्यांनी सरकारला फसवले. आता या गोष्टी माहिती काढण्याऐवजी ते आता आमच्यावर सिंडिकेट म्हणून हे करतात. ज्यावेळी ते माझ्यावर आरोप करतात त्यांना कदाचित कल्पना येते माझी स्वतःची कंपनी आहे, मला सगळ्या कंपनीवाल्यांचे दुःख माहिती आहे. तरी मला सांगावं की मी कुठल्या कंपनीला छळलं, कुठल्या कंपनीकडनं हप्ते घेतले, कुणाला माझा त्रास आहे, कुणाकडे मी स्क्रॅप मागितलं, आणखीन काही उद्योग केले असेल तर त्यांनी नावं घेऊन सांगावे. हे आज किती कंपन्या निवडणूक आल्यापासून किती कंपन्यामध्ये गेले, यांची मुलं किती कंपन्यामध्ये गेली, किती लोकांना धमकावलं. काही लोकांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे. यांच्या मुलांनी यांनी धमकवलं, मी पोरं पाठवेन, मी असं करील, मी तसं करील. सगळे उद्योग यांनी केल्यानंतर सिंडिकेट नेमकं कुणाचं आहे. आणि जी बैठक घेतली गणेश बोथांनी त्याला मी उपस्थित नव्हतो, तो विषय त्यांनी काढला, ते जिल्हा परिषद सदस्य COनी त्या विषयामध्ये लक्ष घातलं. आता एवढं सगळं जर असेल तर कारण नसताना वाद निर्माण करण्याचं काम बाबाजी काळे या ठिकाणी करतात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेल करतात या सिंडिकेटने असा असा त्रास दिला, अमकं केलं. टॉप बँड कंपनीचा इतिहास त्यांनी एकदा सांगावा. ही कंपनी आल्यापासून काय काय उद्योग त्यांनी केलेत आणि मग त्या टॉप बँड कंपनीकरता तुम्ही एवढी ओढाताण करण्याची काय कारण आहे, एवढी चिखलफेक करण्याची काय कारण आहे. कंपनी आहे ती, तुम्हाला हवं तर तुम्ही सरकारला तक्रार करायची होती. तुम्ही तक्रार करताना आम्हाला नावं ठेवता आणि ही गोष्ट आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची होती आणि म्हणून त्यांच्या या कृतीला उत्तर देण्याकरता आजची ही पत्रकार परिषद आहे. धन्यवाद. 6 तारखेला आपण सर्वांनी त्यामध्ये रितसर पोलीस स्टेशनची परमिशन घेऊन आपण टॉप बँड इंडियाच्या समोर एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. उत्तर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आपण रितसर लेटर देऊन त्या ठिकाणी कंपनीबरोबर 3 पत्र व्यवहार करून आपण कंपनी उत्तर देत नाही म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली.
आणि आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी यश आलं. त्यानंतर MIDC आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1,24,00,000 रुपयाचं बिल त्या ठिकाणी कंपनीला MIDCने बजावलं. खरं तर ही सर्व प्रक्रिया होत असताना अण्णा या प्रक्रियेमध्ये कुठेही नव्हत्या. एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक माझ्या भागाचा प्रश्न म्हणून तो प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला आणि त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांनी खऱ्या अर्थाने एक पत्र CM ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि MIDC सगळीकडे त्या ठिकाणी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी पत्र पाठवण्याला आमचा कुठलाही विरोध त्या ठिकाणी नव्हता, परंतु त्या पत्रामध्ये ते पत्र मी तुम्हाला देतो. त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामसेवकांचा, अण्णांचा आणि माझा उल्लेख केला, अण्णांचं सिंडिकेट म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि खाली त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा चुकीचा गैरवापर करतो आहे असंही त्या ठिकाणी उल्लेख केला. माझं आमदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मागच्या 4.5 महिन्यामध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर एकाही कंपनीच्या गेटवर जर मी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन केलं असेल, एकाही कंपनीमध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर वागलो असेल, जनतेच्या समोर येऊन त्या ठिकाणी मी राजीनामा देईन. परंतु हा प्रश्न कुठला होता आणि त्यांनी कुठल्या स्तराला नेला. माझ्याकडे एक 4/5/2026 रोजी दिलेलं लेटर आहे. मी COना त्या ठिकाणी लेटर दिलं आणि त्यामध्ये विचारलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा MIDC जी देते त्या पायाभूत सुविधाची माहिती आम्हाला त्या ठिकाणी द्यावी. प्रलंबित शेतकऱ्यांचे भूसंपादन केलं, त्यांचा परताव्याचा विषय आहे, त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि आमच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी तुम्ही ट्रॅफिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात त्याच्यावरती उत्तर मागण्यासाठी. आणि चौथा प्रश्न महत्त्वाचा होता, त्यामध्ये जो काही MIDCतील कंपन्या टॅक्स बुडवतात आणि ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती MIDCची नियमावली काय आहे, PMRDची नियमावली काय आहे ह्याच्यावरती उत्तर द्यावं. आणि त्याच प्रश्नाला, माझ्या लेटरला त्या ठिकाणी गजानन पाटील साहेबांनी त्या ठिकाणी MIDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चिंचोड ऑफिस, त्यानंतर PMRDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर केले गेले. आमदार साहेबांना ती मीटिंग देखवली नाही म्हणून त्यांनी आपल्याकडं 11 तारखेला सगळ्या ग्रामसेवकांना बोलून पंचायत समिती या ठिकाणी परस्पर लेटर काढलं आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. परंतु त्यांना 12 तारखेला या ठिकाणी बोलवलं, परंतु CO साहेबांचं लेटर होतं त्यामुळे सर्व ग्रामसेवक पुणे जिल्हा परिषदला उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी एक चांगला नियम झाला की PMRD आणि MIDC ज्या दिवशी कंप्लिशन घेतलं जाईल त्याच्या 8 दिवसानंतर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी ते कंप्लिशन देईल आणि त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत MIDCला त्याचा टॅक्स त्या ठिकाणी लावतील. त्याच्या माध्यमातून MIDCच्या आणि PMRDच्या माध्यमातून मागच्या 1 महिन्यामध्ये 198 नोंदी त्या ठिकाणी वाढल्या. त्यामध्ये फक्त माझ्या जिल्हा परिषद गटामधील नाही तर त्यामध्ये चिमरी असेल, मरका असेल, या सर्व ठिकाणच्या नोंदी अशा 200 नोंदी वाढल्या आणि आत्ताही ग्रामपंचायतच्या दप्तरी 200 नोंदी अजून व्हायच्या बाकी आहेत. अशा 400 नोंदीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स त्या ठिकाणी ग्रामपंचायतला वाढला. आमदार साहेबांना इतकी माहिती नाही की तो टॅक्स जिल्हा परिषद सदस्याच्या घरी जात नाही, तो एका ग्रामपंचायतला त्या ठिकाणी भेटतो आणि निम्मा टॅक्स त्या ठिकाणी MIDCला भेटतो. खरं तर या सर्व गोष्टी करत असताना द्वेष किती असावा किंवा राजकीय द्वेष किती असावा त्यांनी त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली ही अतिशय चुकीची आहे म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं. खरं तर माझा एक निव्वळ आमदार साहेबांना प्रश्न आहे की जितका टॅक्स टॉप बँड इंडियाने बुडवला होता 1 कोटी सरासरी 42 लाख रुपये, तेवढंही तुम्ही आत्तापर्यंत विकास कामंही माझ्या परिसरामध्ये दिली नाही. तुम्ही विकास कामांवरती बोलावं एवढीच माझी विनंती आहे. आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचा जो टॅक्स बुडत होता तो निश्चित नक्कीच कोणाच्या तरी घरी जात असावा म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली असेल असं मला वाटतं. आणि खरं तर अण्णांनी मगाशी सांगितलं MIDCमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमची कोण लोक फिरतात ही जर उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर आणलं तर निश्चित तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं हे खरं तर तालुक्याला प्रश्न पडत. मला आज तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारायचे नाही, परंतु ह्याच्यातून हा जो टॅक्स वाढला ह्या टॅक्समधून माझ्या ग्रामपंचायतचा फायदा आला, माझ्या 11 गावचा फायदा आला. खराबवाडी मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी प्रलंबित आहे, अख्खं गाव बुराखाली आहे. तुम्ही ह्या शब्दावरती किंवा ह्या प्रश्नावरती प्रशब्दसुद्धा बोलले नाही. माझी विनंती आहे तुम्ही विकासावरती बोला. तुम्ही अण्णांवरती आमच्यावरती टीका करायचं सोडून द्या, कंपन्यांची पाठराखण करायचं सोडून द्या. तुम्ही 15 वित्त आयोगाचे ग्रामपंचायतला पैसे किती येतात आणि त्या गावामध्ये लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या किती आहे ह्याचा विचार करा आणि भागाच्या विकासावरती त्या ठिकाणी बोला एवढीच विनंती आहे. भीमाशंकरचा अखंड इतिहास हा खेड तालुक्यामध्ये आहे.
अगदी खेडमध्ये तुकाई मातेचं मंदिर पांडवांनी बांधलं, सिद्धेश्वराचं मंदिर पांडवांनी बांधलं, तिथं एक तलाव कुंड जे आहे ते पांडवांनी बांधलं. त्याच्यानंतर आपल्यामध्ये अहिल्याबाई होळकरांनी शंभू महादेवाचं मंदिर बांधलं. त्याचबरोबर पेशव्यांनी चासला मंदिर बांधलं, वाड्याला मंदिर बांधलं. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कोटेश्वर ज्याला म्हणतात ते बोरगिरी याचं ठिकाणी कोटी ईश्वर येऊन त्यांनी शंकराची आराधना केली, म्हणून भगवान शंकर हे भीमाशंकरला प्रकट झाले. पूर्वीच्या काळी तिथनंच जायचा रस्ता होता आणि या सगळ्या भीमाशंकरची व्यवस्था करण्याकरता बोरगडे नावाचा किल्ला बांधला गेला. तिथं आजही लेणी आहेत, विहिरी आहेत. तिथं राहून भीमाशंकरची व्यवस्था पाहिली आहे की तिथल्या ब्राह्मण समाजाला सगळ्यांना जमिनी कोथरूडला दिले. कोथरूडला एक मोठं तळं आहे पूर्वी बांधलेलं, आणि गुप्त भीमाशंकर हे त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे सगळ्या खुणा या खेड तालुक्यात आहे. पण आज तिसऱ्या टप्प्यात खेड तालुका घेतला आहे. आपल्याला माहिती आहे की पहिले 2 टप्पे व्हायला किती वर्ष लागतील ते मला माहीत नाही. 5 लागतात का 10 वर्ष लागतात माहीत नाही. आणि त्याच्यानंतर खेड तालुक्याला सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये मंदिर, त्यानंतर वाहनतळ, अशा प्रकारच्या व्यवसायात माझं म्हणणं आहे की एकही रुपया पुढच्या 10 वर्षात खेड तालुक्याला मिळू शकत नाही. कारण आत्तापर्यंत भीमाशंकर परिसराच्या नावाखाली जो विकास झाला त्याचे सगळे पैसे आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी वापरले गेले. खेड तालुक्यात कुठेही त्याच्या प्रकारची एकही रुपयाची डेव्हलपमेंट त्यांनी केलेली नाही. आणि मग आता विषय असा येतो की आम्हाला आमच्या तालुक्याचा अभिमान आहे की नाही, आणि मग त्याच्यामध्ये जो मुद्दा आला किंवा या सगळ्या सुधारणा आमच्याकडे होतात, मग आपण असं म्हणू खेड आंबेगाव नाहीच, खेडच. कारण भीमाशंकर हे खेड तालुक्यातच आहे. आजही परत एकदा सांगतो की आंबेगावचं शेपूट कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही लावू देणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, आम्हाला त्याची काही फिकर वाटत नाही, परंतु हे शेपूट आम्ही लावून देणार. खेड भीमाशंकर हे ही आमची अस्मिता आहे, ते आमचं दैवत आहे, ते आमचं श्रद्धास्थान आहे. त्याच्यामध्ये त्यांना फेरफार आम्ही करू दिला जाणार नाही. त्याच्याकरता कुठलीही किंमत मोजावी लागली तरी खेड तालुक्यातली जनता मोजेल, एवढंच त्यांना या निमित्तानं मी परत एकदा सांगतो. माझं वैयक्तिक त्यांच्याशी कुठलंही भांडण नाही. आता मी एवढंच म्हटलं की या सगळ्या गोष्टी त्यांनी मंत्रिपदाच्या जोरावर केल्या. पवारसाहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलं म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी ओढून तिकडे नेल्या. आमच्या तालुक्यामध्ये मला किंवा नारायणरावांना मिळालं नाही, म्हणून आम्ही आमच्या तालुक्यामध्ये ते आणू शकलो नाही. याचा त्यांनी गैरफायदा घेतला. तुम्ही जर तुमचा आजोळ इथं आहे, तुमचा जन्म इथं झाला म्हणला, तर त्याच्या नरडेला नख द्यायचं काम तुम्ही काय करताय? मग लोकांनी पहिलं मामाचं गाव सुधारवलं असतं ना, आमचा तालुका पहिला व्यवस्थित केला असता. परत भीमाशंकर याला पर्याय रस्ता नाही, पर्याय रस्ता खेड तालुक्यातच आहे, तो का तुम्ही डेव्हलप होऊन देत नाही? त्याला काय विरोध करताय? आमचा तालुका एकच घाट आहेत. जर तुम्हाला भीमाशंकरला जायचं असेल तर जवळजवळ 4 घाट आहेत. खेडचा घाट, त्यानंतर पलीकडं अवसरीचा घाट, त्याच्यानंतर तुमचा डिंब्याचा घाट, आणि मग तुम्हाला तिकडे भीमाशंकरला पोचवावं लागतं. आमच्याकडे एकच, फक्त बोरगिरीच्या पायथ्याला तिथनं गेलात की डायरेक्ट भीमाशंकर. आमच्याकडनं सोयीचं आहे, ते तुम्ही अवघड करून ठेवताय, लांबनं नेताय लोकांना. पायी चालणाराला तुम्ही आज 5-6 किलोमीटर 7 किलोमीटर अलीकडे गाड्या थांबवणार. आमच्याकडे तर फक्त 1.5-2 किलोमीटर आहे. मग आमच्याकडे केलं असतं तर लोक पायी गेले असते. आमच्याकडे सुधारणा होऊच द्यायची नाही. अशा प्रकारची तुमची जर भूमिका असेल तर आमचा त्याला विरोध आहे. उद्या काय काय होतं आहे त्या सगळ्या परिणामाला तोंड द्यायची आमची तयारी आहे. आमची माघार नाहीच. एक प्रश्न असा आहे की तुम्ही मागच्या भाषणामध्ये म्हणले की सुप्रीम कोर्टाची कमिटी आली होती आणि त्या कमिटीने खेड तालुक्यातली सर्वे नाही केला, तिकडचा सर्वे केला, हे नेमकं काय? भीमाशंकर हे जे अभयारण्य, त्या अभयारण्यामध्ये गावं आहेत. ती गावं हलवायची का, तिथं रस्ते करून द्यायचे का, नागरिक सुविधा द्यायच्या का, या संदर्भामध्ये कमिटी आली होती. आणि त्या कमिटीच्या समोर आता हे त्यावेळेला अध्यक्ष होते विधान सभेचे, त्यामुळे यांना सगळे पावर होती किंवा अधिकार होते. यांनी ती कमिटी खेड तालुक्यात येऊच दिली नाही. इथं अभयारण्याची अडचण सांगितली, मग आज संपूर्ण त्यांच्याकडे जाणारा रस्ता अभयारण्यात जातो. मग तो का नाही बंद केला? मी स्वतःच्या तालुक्यातला चालू ठेवला. त्या कमिटीला खेड तालुका दाखवलाच नाही. त्या जर खानाखुणा दाखवल्या असत्या
तर अनादिकालापासून हा रस्ता आहे दाखवला असतं तर आम्हालाही न्याय मिळाला असता ते त्यांनी केलं नाही. माझा प्रश्न असा आहे, ज्या वेळेला भीमाशंकर खेळ आपल्यावर वाद सुरू झाला किंवा ते बोललं गेलं, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका केली वळसे पाटलांवर, आणि त्यांच्यावर टीका केली म्हणून मी प्रश्न विचारला होता, तुमच्याच पक्षाचे आमदार तुमच्या विरोधात बोलतात म्हणून वरिष्ठांना तक्रार करणार लागतात, ते तुम्हाला आयऱ्या गैऱ्या म्हणजे. आता ते तुमच्या विरोधात बोलतात, तुमच्या विरोधात त्या आमदारांचं कौतुक करतात, जे आमदार कांदा आंदोलनामध्ये टिकतात वळसे पाटलांचे किंवा सरकारच्या विरोधात घोषणा देतात, अशा वेळेला तुम्ही त्यांच्याबद्दल वरिष्ठांकडे काय तक्रार करणार? एक गोष्ट अशी आहे, मी त्या दिवसानं जाहीरपणाने सांगितलं आहे की पूर्वी आम्ही साहेबांकडे तक्रार करायचं, दादांकडे तक्रार करायचं, आता तक्रार करायला जागाच राहिली नाही. कारण वहिनी हे आत्ताच कुठेतरी राजकारणात आलेलं आहे. वेळेप्रसंगी तीसुद्धा तक्रार मी करेन, परंतु माझ्या स्वतःमध्ये एवढी धमक आहे की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आयऱ्या गैऱ्या काय, आयऱ्या गैऱ्या कसं, याचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे. भविष्यामध्ये वेळ आली तर नक्की देईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.